टाळकरी हा विठाला 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 बोला पुंडली गवरला श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की हर हर संत शिरोमणी गोरोबा काका महाराज की विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत साधू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा गुरु परंपरेतील 5 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विडाला विडाला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायचा आहे. खरं पाहायला गेलं तर या जगाच्या पातळीवरती सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात, पण माणसं जिवंत आहे तोपर्यंत एकामेकावरती प्रेम करत नाहीत. जगात अनमोल असणारं जर या जगात काय असेल महत्वाचं तर ते आहे प्रेम. आणि माणसं जिवंत आहे तोपर्यंत एकामेकावरती प्रेम करत नाही ती, जिवंत आहे तोपर्यंत एकामेकाला माझं म्हणत नाही ती. पण आज मात्र जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला संसाराला आपलं म्हणत नाहीत. आज कोणाला आपलं म्हणतायत? भगवान परमात्म्याला माझ्या विठोबाचा देवाला माझं म्हणणारा या जगात जर पहिलं कोण असेल ना तर ते संत मायबाप आहेत. विडाला विडाला मग माझ्या विठोबाचा म्हणजे काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे, आपलं म्हणण्यासाठी जे नाशवान आहे त्याला आपण आपलं म्हणतो. हा, संसार माझा आहे, हो, गाडी माझे आहे, बंगला माझा आहे, हो हो, हे दिसतंय संपूर्ण हे समोरचं हे शेत सगळं माझं आहे, हे पाहुणे माझे आहेत, घर माझं आहे. अजून पुढे जाऊन सांगू का, बायका पोरं माझे ती. पण शेवटच्या क्षणाला या जगातला आपलं जर कोण असेल ना तर अंतकाळीचा सोयरा हा तुका म्हणे विठुलरा, तुका म्हणे विठुलरा, तुका म्हणे विठुलरा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुलरा, तुका म्हणे विठुलरा, तुका म्हणे विठुलरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुलरा, तो भगवान परमात्मा आपलं मानला पाहिजे. खरं पाहिलं गेलं तर आपण आतापर्यंत तसं सगळ्या विश्वातल्या देव सोडून बाकी सगळ्या गोष्टीला आपण आपलं मानतो, पण शेवटच्या क्षणाला ज्याला आपलं म्हणतो ना, शेवटच्या क्षणाला आपलं कोणी नसतं आणि असतो कोण तर भगवान परमात्मा. म्हणून देवाच्या सगळ्या गोष्टी आपण आपलं म्हणतो पण देवालाच आपलं म्हणत नाही, हीच खूप मोठी शोकांतिका आहे. हो, आणि देवाला काय लागतं? देवाला धन लागत नाही. वा 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 मोरे महाराज, देवाला कसलंच धन लागत नाही, कुठली संपत्ती लागत नाही, पैसा लागत नाही. मग देवाला तुमचं कुठलंच कोणत्याच देवाला तुमचं कसलंच धन लागत नाही, पण देवाला मात्र काय आवडत असेल ना तर तुमच्या अंतःकरणातलं असणारं प्रेम आवडतं माय बापू. आणि हे प्रेम ज्याला देता येतं ना, बस 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 देवतया जवळी असे बस. आणि म्हणतात ना, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, ईश्वराला काही लागत नाही. मन नावाचं, हो,
एक एक इंद्रिय भगवान परमात्म्याला समर्पित केलं ना, बाकी सगळी इंद्रिय भगवान परमात्म्याच्या पायावरती चरणावरती लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. माय बापू विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाद्वारे की भगवान परमात्मा तो कसा आहे. तुम्ही आम्ही संसारामध्ये राहून आम्ही संसार वत्सल आहे. हो, प्रपंच वत्सल आहे. आपण प्रपंचावरती प्रेम करणारी माणसं आहे, संसारावरती प्रेम करणारी माणसं आहे. आणि खरं पाहायला गेलं तर आत्ता सध्याच्याला एवढी माणसं स्वार्थी निघालेली आहेत की मोरे महाराज तुमच्याकडून किंवा आपल्या कोणाकडून जर काही आपल्याकडे काम असेल तरच लोक आपल्याला जवळ करतात. पण ज्या दिवशी तुम्ही मदत करायची बंद करता त्या दिवशी आपलीच माणसं आपणापासून लांब गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला मग आपली माणसं आपल्यापासून दूर जाण्याला कारण काय आहे आणि देव आपल्यापासून लांब जाण्यासाठी कारण काय असेल तर कारण फक्त आणि फक्त एकच आहे, ते म्हणजे असणारा आपल्यावरती प्रेम. आपण 3 गोष्टीवरती प्रेम केलं पाहिजे. एक आपले आई वडील, दुसरे आहे संत मायबाप आणि तिसरे आहेत माझा भगवान परमात्मा. वा वा, या तिघांवरती प्रेम केलंच पाहिजे. हो, जोपर्यंत या तिघांवरती प्रेम करत नाही तोपर्यंत जन्माला आल्यालाच सार्थक होत नाही. विडाला विठाला मग तुमचं आमचं संसारावरचं प्रेम वेगळं आहे, संतांवरचं प्रेम वेगळं आहे. संतही प्रेम करतात आणि भगवान परमात्मा हे आपल्यावरती प्रेम करतो. ऐका, जग आपल्यावरती प्रेम करतं कारण आपल्याकडून काही ना काही आपल्याकडून स्वार्थ दडलेला आहे. देव आपल्यावरती प्रेम करतो. देव आपल्यावरती हा नरदेहच कोणी दिला तर माझ्या भगवान परमात्म्यानं दिला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, नासे जीवपण भवरोग. भगवान परमात्म्यानं हा नरदेह दिलाय, हा आत्माच भगवान परमात्म्याला समर्पित केला पाहिजे आपण. हो, पण बाकी सगळ्या गोष्टी आपण जगाला समर्पित करतो पण देवाला मात्र आपण आपलं माझं म्हणत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. विडाला विठाला अर्जुनाने देवाला आपलं माझं म्हटलं. 100 कौरव एका बाजूला येते आणि 5 पांडव एका बाजूला येते. बोला, विजय कोणाचा झाला? पांडवांचा. का बरं? 100 कौरव एका बाजूला होते पण एकही नीतीनं वागणारे नव्हते. पण 5च पांडव होते पण एकही बैमानीनं वागणार नव्हते. म्हणून परिणाम काय झाला?